कोथिंबीरमध्ये किसलेला बटाटा टाकून ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2 वेळा बनवून खाल, इतकी पौष्टिक आहे. त्यासाठी काय करायचं, कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घ्यायची, बारीक चिरायची. एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून किसून घ्यायचा. कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कोथिंबीर परतून घ्यायची. यामध्ये किसलेला बटाटा घालायचा, परतून घ्यायचा. 1 ग्लास पाणी घालायचं, मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं. या पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 वाटी रवा थोडा थोडा करत घालायचा, मिक्स करून घ्यायचा. झाकण ठेवायचं, 3-4 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. पहा, व्यवस्थित असा रवा शिजला की आता आपण कढईमधून काढून घेऊया. व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. थंड झालं की हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे अशा पद्धतीचे बॉल्स बनवून घ्यायचे. सर्व बॉल्स तयार करून घेतले. गॅसवरती पॅन ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकायचं, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा पांढरे तीळ टाकायचे. तयार केलेले सर्व बॉल्स टाकायचे. 2-3 मिनिटं बारीक गॅसवरती याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. लहान मुलांसाठी आपण अशा प्रकारचे बॉल्स बनवू शकतो. जर तुम्हाला स्पायसी चटपटीत आवडत असेल तर लाल तिखट आणि पेरी पेरी मसाला घालून परतून घ्यायचा. मस्त असे पौष्टिक आपले कोथिंबीरपासून हे बॉल्स तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला खूपच छान लागते. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा.